95.6%. विचार करा, हा आकडा कशाचा असू शकेल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांबद्दलचे जुने अंदाज खोटे ठरवणारी ही एक अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे. आजच्या या विशेष स्पष्टीकरण सत्रात स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत हाय यील्ड म्हणजेच उच्च उत्पन्न देणाऱ्या सामान्य ज्ञान तथ्यांचे आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. आज आपण प्रामुख्याने समाज आणि प्रशासन, आरोग्य आणि विज्ञान आणि जागतिक घडामोडी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हो, या सत्राच्या शेवटी एक MCQ सराव सत्र देखील व्हिडिओमध्ये सुरू होईल, जेणेकरून या ज्ञानाची लगेच उजळणी करता येईल. चला तर मग थेट या माहितीत उडी घेऊया. तर आपण त्या 95.6% बोलत होतो. सार्वजनिक आरोग्य मोहिमांच्या यशामुळे आज ग्रामीण भागात संस्थात्मक प्रसूतीचे म्हणजेच सुरक्षितपणे रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण आश्चर्यकारकरित्या 95.6%वर पोचले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे खरोखरच एक मोठे यश आहे, जे सरकारी योजनांचा थेट आणि सकारात्मक परिणाम दर्शवते. आजच्या या स्पष्टीकरणात आपण प्रामुख्याने कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत यावर एक नजर टाकूया. 1. समाज आणि प्रशासन. 2. आरोग्य आणि विज्ञान. 3. जागतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्था. आणि शेवटी 4. MCQ सराव सत्र. चला आता वळूया पहिल्या महत्त्वपूर्ण विभागाकडे, समाज आणि प्रशासन. 1992चा इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला भारतीय कायदेशीर इतिहासातील हा एक असा मैलाचा दगड आहे, ज्याने आरक्षणाच्या चर्चेला एक नवीन दिशा दिली. याच खटल्याने पहिल्यांदाच क्रीमी लेअर ही संकल्पना समोर आणली. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्यांपर्यंत कसे पोहोचतील आणि समाजातील प्रगत घटकांना त्यातून कसे वगळता येईल हे यातून सुनिश्चित केले गेले. हे एक असे तथ्य आहे जे वारंवार विचारले जाते. सामाजिक समानतेचाच धागा पकडून पुढे गेलो तर 25% हा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आकडा समोर येतो. हा आकडा थेट 2009च्या शिक्षण हक्क कायद्याशी म्हणजेच RTEशी जोडलेला आहे. विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक नसलेल्या खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी प्रवेश स्तरावर 25% जागा राखीव ठेवणं यामुळे पूर्णपणे बंधनकारक झाले आहे. शिक्षणाच्या समान संधींसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. आता याच व्यवस्थेतील एका नवीन आणि वाढत्या समस्येकडे थोडं लक्ष देऊया. संथ न्याय विरुद्ध डिजिटल दक्षता. जेव्हा औपचारिक कायदेशीर व्यवस्थेतून त्वरित न्याय किंवा दिलासा मिळत नाही, तेव्हा साहजिकच एक प्रकारचा संताप निर्माण होतो. आणि हाच संताप पीडितांना सोशल मीडियाकडे वळवतो. रातोरात लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चालवली जाणारी ही डिजिटल दक्षता आजकाल समाजातील एक अत्यंत प्रभावी पण गुंतागुंतीची प्रवृत्ती बनली आहे. प्रशासकीय पारदर्शकतेच्या बाजूने विचार केला तर भारत सरकारच्या राष्ट्रीय अभिलेखागाराने अभिलेख पटल नावाचे एक अतिशय उपयुक्त पोर्टल सुरू केले आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे तर लाखो ऐतिहासिक आणि सरकारी नोंदींना जागतिक स्तरावर एका क्लिकवर पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे. माहितीच्या अधिकाराला आणि संशोधनाला चालना देणारा हा एक उत्तम उपक्रम आहे. प्रशासनाशी संबंधित ह्या सखोल माहितीनंतर आपण आता दुसऱ्या महत्त्वपूर्ण विभागाकडे वळूया, आरोग्य आणि विज्ञान. आपण अनेकदा आरोग्य विम्याबद्दल ऐकतो, पण त्याच्या परिणामकारकतेतील एक सर्वात मोठा अडथळा कोणता माहितीये? तो म्हणजे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजेच OOPE. विमा असूनही रुग्णांना बऱ्याचदा प्रवासाचा खर्च, उपचारानंतरची महागडी औषधे आणि विविध प्रकारच्या चाचण्या यांसारख्या लपून राहिलेल्या खर्चाचा सामना करावाच लागतो. हा असा खर्च आहे जो विमा पॉलिसीमध्ये कव्हर केलेला नसतो आणि ज्यामुळे आर्थिक ताण येतो. आता थोडे जैविक रसायनशास्त्राच्या दुनियेत डोकावून पाहूया. C6H12O6 हे फ्रुक्टोजचे रासायनिक सूत्र आहे. फ्रुक्टोज हा एक मोनोसॅक्राइड म्हणजेच अत्यंत साधा कर्बोदक आहे. चयापचय आणि लठ्ठपणाच्या संदर्भात याची चर्चा अनेकदा केली जाते. इथे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे रासायनिक सूत्र एकच असले तरी त्यांची अंतर्गत रचना मात्र खूप वेगळी असते. वातावरणीय विज्ञानाकडे वळलो तर आपत्ती व्यवस्थापनात डॉपलर वेदर रडारची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. हे रडार नेमकं करतं काय तर ते वातावरणात पाठवलेल्या सिग्नलच्या परावर्तनाचे अत्यंत अचूक विश्लेषण करते. यातून वारे आणि ढगांचा वेग तसेच पावसाची तीव्रता अगदी अचूकपणे मोजता येते. चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा वेळेवर अंदाज घेण्यासाठी हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरते. चला आता पुढे जाऊया आणि आपला तिसरा आणि अत्यंत रंजक असा माहितीपूर्ण विभाग पाहूया, जागतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्था.
जागतिक नकाशावरील सर्वात संवेदनशील आणि मोक्याच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील असा सागरी मार्ग आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील भूराजकीय तणावाच्या अगदी केंद्रस्थानी असलेला हा मार्ग पश्चिम आशियातील तेल क्षेत्रांसाठी एक अत्यंत आवश्यक एक्झिट वॉल म्हणून काम करतो. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा एवढासा अरुंद मार्ग जगातील प्रचंड मोठ्या ऊर्जा पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो आणि म्हणूनच लष्करी नाकेबंदीच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत असुरक्षित मानला जातो. इथे निर्माण होणारा कोणताही छोटासा अडथळा थेट जागतिक ऊर्जा सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण करू शकतो. या सर्व ऊर्जा मार्गांवर आणि जागतिक तेलाच्या अर्थकारणावर कोणाचे वर्चस्व आहे? तर ओपेक आणि ओपेक प्लस यांसारख्या संघटनांचे. या संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कार्टेल म्हणून काम करतात. सर्व सदस्य देशांनी एकत्र येऊन तेलाच्या उत्पादनावर सामूहिक नियंत्रण ठेवणे, किमती अचानक घसरून न देणे आणि जागतिक बाजारपेठ स्थिर ठेवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. सरतेशेवटी जागतिक आर्थिक प्रणालीतील एका नव्या आणि वाढत्या धोक्याबद्दल जाणून घेऊया. तो म्हणजे म्यूल अकाउंट. हे म्यूल अकाउंट नेमकं असतं काय? तर हे एक अगदी सर्वसामान्य आणि कायदेशीर बँक खाते असते, परंतु आर्थिक गुन्हेगार किंवा फसवणूक करणारे लोक चोरीचा पैसा वळवण्यासाठी आणि स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी अशा खात्यांचा बेकायदेशीरपणे वापर करतात. आजकाल सायबर गुन्हेगारी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या जगात हा प्रकार खूपच वेगाने वाढताना दिसतोय. तर या विविध आणि परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांच्या पायाभूत माहितीसह आपला हा सैद्धांतिक विश्लेषणाचा भाग येथे पूर्ण होत आहे. आपण समाज, प्रशासन, विज्ञान आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनेक महत्त्वाचे धागेदोरे आज समजून घेतले. आता वेळ आली आहे ती या मिळालेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष चाचणी घेण्याची. आतापर्यंत आपण जी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळवली तिचे हे विश्लेषण इथेच थांबत आहे. जसे आपण सुरुवातीलाच नमूद केले होते, आता MCQ सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये सुरू होतील. तर तयार रहा आणि या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाची नक्की चाचणी घ्या.